समर्थ सद्गुरू श्री गजानन महाराज की जय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम श्री महालक्ष्मी नमः. नमस्कार मंडळी, ब्रह्मांड नायक या भक्तिमय चॅनलवर आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण 3 वर्षातून एकदाच येणारी अत्यंत दुर्मिळ परमा एकादशी उद्या म्हणजेच 11 जून 2026 रोजी आहे. या एकादशीला काय करावे आणि कोणते विशेष उपाय केल्याने घरात पैशांची चणचण कधीच भासत नाही, हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. परमा एकादशी गुरुवार दिनांक 11 जून 2026 रोजी आहे. अधिक मासातील म्हणजे धोंड्याच्या महिन्यातील कृष्ण पक्षातील या एकादशीला विशेष महत्त्व आहे. ही एकादशी 3 वर्षातून एकदाच येते. महत्त्वाच्या वेळा म्हणजे शुभमुहूर्त. एकादशी तिथी 10 जून 2026 रात्री 12:58 एकादशी तिथी सुरू होत आहे व एकादशी तिथी 11 जून 2026 रात्री 10:37 समाप्त होत आहे. सोडण्याची वेळ म्हणजे पारण 12 जून 2026 सकाळी 5:23 ते सकाळी 8:10 दरम्यान पारण करायचे आहे. या दिवशी भगवान विष्णूंची पूजा केल्याने दारिद्र्य दूर होते आणि सुखसमृद्धी मिळते. परमा एकादशीची पूजाविधी, व्रत कसे करायचे त्याबद्दल आपण जाणून घेऊया. भगवान विष्णूंच्या त्रिविक्रम रूपांची पूजा करावी. पिवळी फुले व पिवळे नैवेद्य आणि तुळशीपत्र अर्पण करावे. या दिवशी तांदूळ म्हणजे भात, लसूण, कांदा आणि मांस मद्य पूर्णपणे वर्ज्य करावे. संध्याकाळी तुळशीजवळ गाईच्या तुपाचा दिवा लावून 11 परिक्रमा कराव्यात. उपवासामध्ये कोणते पदार्थ खायचे त्याबद्दल आपण जाणून घेऊया. सर्व ताजी फळे, सुकामेवा, दूध, दही, राजगिरा, भगर, साबुदाणा आणि केवळ सेंदव मिठाचाच वापर करावा. आणि या दिवशी काय टाळावे? नेहमीचे तांदूळ, गहू, डाळी, हळद, मोहरी, हिंग आणि पालेभाज्या. परमा एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूंच्या त्रिविक्रम रूपाची पूजा केली जाते. एकादशीच्या दिवशी म्हणजे 11 जून 2026 सकाळी लवकर उठून स्नान करावे आणि स्वच्छ वस्त्र परिधान करून व्रताचा संकल्प करावा. पूजेच्या ठिकाणी चौरंगावर पिवळे वस्त्र अंथरून भगवान विष्णूची मूर्ती किंवा प्रतिमा स्थापित करावी. मूर्तीला पंचामृताने स्नान घालावे आणि पिवळे फुले, अक्षता, चंदन व तुळशीचे पाने अर्पण करावेत. लक्षात ठेवा, विष्णुपूजेत तुळशीला सर्वाधिक महत्त्व आहे. देवासमोर गाईच्या तुपाचा दिवा लावावा. देवाला पिवळ्या रंगाची मिठाई किंवा फळाचा नैवेद्य दाखवावा. ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करावा. व्रत कथा वाचावी आणि शेवटी विष्णूंची आरती करावी. रात्री विष्णूंच्या नामांचे संकीर्तन किंवा जागरण करावे आणि दुसऱ्या दिवशी 12 जूनला शुभ मुहूर्तावर ब्राह्मणाला दान देऊन व्रत सोडावे. पौराणिक कथेनुसार प्राचीन काळात सुमेधा नावाच्या एक अत्यंत धार्मिक आणि सत्यवचनी ब्राह्मण आपल्या पवित्रा नावाच्या पत्नीसोबत राहत होता. अत्यंत गरीब असल्यामुळे त्याला अनेकदा अन्ना वाचून राहावे लागे, तरी ते कधीही धर्माचा मार्ग सोडत नसत. एकदा त्यांच्या घरी ऋषी कौंडिन्य आले. ब्राह्मणाने आणि त्याच्या पत्नीने स्वतः उपाशी राहून ऋषींची उत्तम सेवा केली. सुमेधाच्या पत्नीने ऋषींना दारिद्र्य दूर करण्याचा उपाय विचारला. ऋषींनी त्यांना अधिक मासातील कृष्ण पक्षात येणाऱ्या परमा एकादशीचे व्रत आणि 5 दिवस पाळायचा पंचरात्री उपवास करण्याचा सल्ला दिला. ऋषींच्या सांगण्यावरून त्या ब्राह्मण दाम्पत्याने हे व्रत पूर्ण निष्ठेने केले. व्रताच्या प्रभावाने भगवान विष्णू प्रसन्न झाले. एकादशी संपताच त्यांच्या घरी अचानक एका राजकुमाराचे आगमन झाले, ज्याने त्यांना राहण्यासाठी एक उत्तम घर, गाय आणि भरपूर धनधान्य दिले. त्यांचे संपूर्ण दारिद्र्य नष्ट झाले. या एकादशीच्या प्रभावाने धनाची देवता कुबेर यांना देवांचा खजिनदार हे पद मिळाले आणि राजा हरिश्चंद्राला त्याचे हरवलेले राज्य परत मिळाले. परमा एकादशीचा उपवास केल्याने दारिद्र्य दूर होऊन सुखसमृद्धी आणि मोक्ष प्राप्त होतो. परमा एकादशीला काय करावे आणि काय करू नये याबद्दल आपण जाणून घेऊया. एकादशीचे व्रत पूर्ण फळ देणारे ठरावे यासाठी काही नियम पाळणे आवश्यक मानले जाते. तांदूळ खाणे टाळा. एकादशीच्या दिवशी घरात भात बनवू नये, म्हणजे तांदूळ शिजवू नये आणि खाऊ नये. सात्विक आहार करावा. उपवास करत नसाल तरी या दिवशी लसूण, कांदा, मांस आणि मद्य यासारख्या
तामसिक गोष्टींचे सेवन पूर्णपणे टाळावे. दशमी म्हणजे 10 जून रात्रीपासून ते द्वादशी म्हणजे 12 जून सकाळपर्यंत ब्रह्मचर्याचे पालन करावे. दिवशी कोणावरही रागावू नये, खोटे बोलू नये आणि कोणाचीही निंदा नालस्ती करू नये. एकादशीच्या दिवशी गरीब किंवा गरजू व्यक्तीला अन्न, छत्री, पादत्राणे किंवा पाण्याचे दान करणे अत्यंत शुभ मानले जाते. दारिद्र्य दूर करण्यासाठी विशेष उपाय म्हणजे परमा एकादशी ही प्रामुख्याने आर्थिक चणचण आणि दारिद्र्य दूर करण्यासाठी उत्तम मानली जाते. एकादशीच्या दिवशी संध्याकाळी तुळशीच्या झाडाजवळ गाईच्या तुपाचा दिवा लावावा आणि तुळशीला 11 परिक्रमा घालाव्यात. यामुळे घरात सुखसमृद्धी येते. पिवळ्या वस्तूंचे दान करावे. भगवान विष्णूंना पिवळा रंग अत्यंत प्रिय आहे. पूजेमध्ये त्यांना पिवळी फुले, पिवळी फळे जसे केळी आणि पिवळी मिठाई अर्पण करावे. विष्णू सहस्रनाम पठण करावे. या दिवशी विष्णू सहस्रनाम किंवा नारायण कवचचे पठण केल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि प्रगतीचे मार्ग मोकळे होतात. त्यासोबत व्यंकटेश स्तोत्र पठण किंवा श्रवण करावे. जर तुमच्याकडे दक्षिणावर्ती शंख असेल तर त्यात कच्चे दूध आणि गंगाजल भरून भगवान विष्णूंचा अभिषेक करावा. यामुळे माता लक्ष्मी स्थिर होते. उपवासाला कोणते पदार्थ खावे आणि कोणते टाळावे याबद्दल आपण जाणून घेऊया. एकादशीचा उपवास हा तर इतर उपवासांपेक्षा अधिक कडक असतो. केळी, सफरचंद, आंबा, द्राक्षे आणि इतर सर्व प्रकारची ताजी फळे, सुकामेवा, बदाम, काजू, मनुके, अक्रोड किंवा मखाना, दूध, ताक, दही, पनीर आणि गाईचे तूप आणि फराळासाठी पदार्थ जसे राजगिरा पीठ किंवा लाडू, वरीचे तांदूळ, भगर आणि साबुदाणा आणि साध्या मिठाईऐवजी सेंधव मिठाचा वापर करावा. आणि काय टाळावे त्याबद्दल जाणून घेऊया. जसं तांदूळ, गहू, ज्वारी, बाजरी, चना डाळ, मूग डाळ किंवा इतर कोणतीही डाळ पूर्णपणे वर्ज्य आहे. मसाल्यांमध्ये हळद, मोहरी, हिंग आणि मेथी दाणे वापरू नयेत. जिरे आणि हिरवी मिरची काही घरांमध्ये चालते, पण शक्यतो टाळलेली बरी. भाज्यांमध्ये बटाटा, रताळे आणि सुरण चालू शकतात. पण पालेभाज्या जसे पालक, मेथी, कोबी, फ्लॉवर आणि टोमॅटो खाऊ नयेत. भगवान विष्णूंच्या पूजेची सांगता करताना कळत-नकळत झालेल्या चुकांबद्दल क्षमा मागण्यासाठी आणि पूजेचे पूर्ण फळ मिळवण्यासाठी पूजा समाप्तीची प्रार्थना करावी. क्षमा प्रार्थना करणे अत्यंत महत्त्वाचे असते. पूजेच्या शेवटी हात जोडून देवापुढे प्रार्थना करू शकतात. हे भगवान विष्णू, आज परमा एकादशीच्या निमित्ताने मी माझी अल्पबुद्धी आणि क्षमतेनुसार तुमची पूजा आणि उपवास केला आहे. या पूजेमध्ये माझ्याकडून कोणतीही चूक झाली असल्यास, मंत्र म्हणण्यात किंवा विधी करण्यात काही कमी पडले असल्यास, एक आपले लेकरू समजून मला क्षमा करा. माझ्या घरातील दारिद्र्य, संकटे आणि आजारपण दूर करा. आम्हा सर्वांना सुख समृद्धी, उत्तम आरोग्य आणि सात्विक बुद्धी द्या. ही पूजा तुमच्या चरणी अर्पण असो. ओम नमो भगवते वासुदेवाय. काया वाचा म्हणे समर्पण श्लोक. शेवटी आपली सर्व कर्मे देवाला अर्पण करण्यासाठी हा छोटा श्लोक म्हणावा. कायेन वाचा मन संध्यात्वा बुद्ध्यात्मा वा प्रकृते स्वभावात करोमि यज्ञ सकल परस्मै नारायणेति समर्पयामि. या प्रार्थनेनंतर देवाच्या चरणांचा स्पर्श करून नमस्कार करावा आणि घरातील सर्वांना पूजेचा प्रसाद द्यावा. परमा एकादशीच्या दुसऱ्या दिवशी 12 जून 2026 ला म्हणजे द्वादशीला उपवास सोडण्यापूर्वी, पारण करण्यापूर्वी ब्राह्मणाला किंवा गरजू व्यक्तीला दान देण्याचा नियम आहे. दान देण्यापूर्वी दानाची संकल्प सोडणे आवश्यक असते, जेणेकरून त्या दानाचे पूर्ण पुण्य तुम्हाला मिळते. हा संकल्प करण्याची सोपी पद्धत अशी आहे. सकाळी स्नान करून पूजेच्या ठिकाणी बसावे. आपल्या उजव्या हाताच्या तळव्यावर थोडे पाणी, अक्षता, पिवळे तांदूळ, तांब्याचे नाणे किंवा थोडे पैसे किंवा तुळशीचे पानं घ्यावे. डोळे बंद करून भगवान विष्णूचे स्मरण करावे. दानाचा संकल्प मंत्र म्हणावा. तुम्ही उजव्या हातावर पाणी धरून मनातल्या मनात मंत्र म्हणावा किंवा मोठ्याने म्हणू शकतात. म्हणावे, मी म्हणजे येथे स्वतःचे नाव घ्यावे. आज परमा एकादशीच्या व्रताच्या सांगतेसाठी आणि भगवान विष्णूच्या प्रीत्यर्थ माझ्या क्षमतेनुसार अन्न, वस्त्र आणि दक्षिणेचे दान करण्याचा संकल्प करत आहे. या दानामुळे माझ्या कुटुंबातील दारिद्र्य, दुःख आणि सर्व दोषांचे निवारण व्हावे आणि घरात सुखसमृद्धी नांदावी. हे दान मी आनंदाने आणि निष्ठेने अर्पण करत आहे, असे म्हणून हातातील पाणी
आणि अक्षता जमिनीवर किंवा दानाच्या वस्तूंवर सोडाव्यात. परमा एकादशीला कोणकोणत्या वस्तूंचे तुम्ही दान करू शकता, त्याबद्दल आपण जाणून घेऊया. अधिक मासातील परमा एकादशीला 33 या संख्येला खूप महत्त्व आहे. तुम्ही परमा एकादशीला अन्नदान करू शकता. जसे 33 तांबे किंवा पितळाच्या पात्रात ठेवून मालपुवा जसं एक प्रकारची गोड पुरी असते किंवा पुरणाचे धोंडे किंवा फळे दान करावीत. वस्तुदानमध्ये छत्री, पादत्राणे म्हणजे चप्पल, पंखा किंवा पाण्याचे माठ, घराबाहेर उन्हाळा असल्यामुळे ते देऊ शकतात. वस्त्रदान करू शकतात. त्यामध्ये जसे पिवळ्या रंगाचे वस्त्र किंवा धोतर. संकल्प पूर्ण झाल्यावर प्रथम ब्राह्मणाला किंवा एखाद्या गरजू व्यक्तीला या वस्तू आणि भोजन किंवा शिधा दान द्यावा आणि त्यानंतरच स्वतः व्रतपारण वेळेत म्हणजे सकाळी 5:23 तर सकाळी 8:10 या दरम्यान अन्न ग्रहण करून उपवास सोडावा. परमा एकादशीचा उपवास सोडताना म्हणजे पारण करताना विशिष्ट अन्नाचा वापर केल्यास व्रताचे पूर्ण फळ मिळते असे मानले जाते. पारण करताना प्रथम कोणते अन्ने खावे याबद्दल आपण जाणून घेऊया. तुळशीचे पान किंवा पाणी उपवास सोडताना सर्वप्रथम भगवान विष्णूच्या चरणावरील तुळशीचे पान आणि पाणी किंवा पंचामृत घेऊन पारण करावे. यानंतर तुम्ही जे अन्न ग्रहण कराल ते संपूर्ण सात्विक असावे. त्यात लसूण, कांदा अजिबात नसावा. एकादशीच्या दिवशी भात खाणे वर्ज्य असते म्हणून दुसऱ्या दिवशी म्हणजे द्वादशीला उपवास सोडताना जेवणात भाताचा समावेश करणे अत्यंत शुभ आणि आवश्यक मानले जाते. 12 जून 2026 रोजी सकाळी 5:23 ते सकाळी 8:10 या शुभ मुहूर्तातच उपवास सोडावा. अतिशय उशिरा उपवास सोडल्यास व्रताचे पुण्य मिळत नाही. दान केल्यानंतरच जेवावे. घरी बनवलेल्या अन्नाचा नैवेद्य देवाला दाखवून त्याचा काही भाग गाय, कावळा किंवा कुत्र्याला द्यावा. तसेच ब्राह्मणाला शिधा किंवा दान दिल्यानंतरच स्वतः जेवावे. पूर्ण दिवस उपवास असल्यामुळे पारण करताना एकदम जड किंवा तेलकट अन्न खाणे टाळावे. पचायला हलके असे अन्न खावे. ओम नमो भगवते वासुदेवाय. कृपया आपल्याला व्हिडिओमधील माहिती आवडली असल्यास चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंटमध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय लिहायला विसरू नका. ओम नमो भगवते वासुदेवाय.